हाय हॅलो नमस्कार. तर आज कोबी आणि वाटाण्याची मिक्स भाजी बनवली होती मी. तर ही भाजी मी सासरी आल्यावरती शिकले बरं का. तर कोण कोण कोबीमध्ये वाटाणा घालते हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि स्पेशली या फुलाचा वास मला खूप आवडतो. आणि तेवढ्यात अचानक लक्षात आलं की तृषाचं स्कूल सुटेल, तिचा घरी यायचा टाइम झालेला आहे. ती घरी यायच्या आधी तिच्यासाठी थोडंफार खायला रेडी असेल ना, तर ती चिडचिड करत नाही. कारण आधीच थकून घरी शाळेत मी येते, झोप झोप तिच्या डोळ्यांवरती फार असती. मग त्याच्यानंतर आपण बनवायला घेऊ त्याच्यात फार टाइम जातो. मग तिच्यासाठी आज बनवते बीटरूट आणि टोमॅटोचं हेल्दी सूप. त्याच्यामध्ये एक लसूणची पाकळी घेतली. स्पेशली काय होतं बरं का, मुलं हे सगळं खायला ना फार नाटक करतात. पालक सूप झालं, बीटरूट सूप झालं, हे नकोच म्हणतात हेल्दी काय. तर आपली सवय लावण्यावरती डिपेंड असते. तृषा जसं वरचं फूड खायला लागली ना, तसं मी तिला या सगळ्या गोष्टींची टेस्ट देत आलीये, ट्राय करत आली तिच्यासाठी वेगवेगळं काहीतरी. त्याच्यामुळे तिला त्या सगळ्या गोष्टींची सवय होत गेली. कधी कधी तिला टेस्ट आवडत नाही बरं का, पण नादवून नादवून चारले ना तर मग पिऊन जाते. कारण ह्या आठवड्यात एकदा आपण असं चेंजेस म्हणून काही केलं ना, तर मुलांच्या हेल्थसाठी चांगलं आहे. आणि त्यांना वेगळं काहीतरी असं ट्राय केलं की त्यांना आवडते की नाही हेही आपल्याला कळून जातं. तर व्हिडिओत जसं दाखवलंय मी तशी प्रोसेस आहे या सूपची. तर तुळशाला कधी कधी टेस्ट आवडत नाही बरं का, बीटरूटची स्पेशल तिला आवडत नाही, पण आठवड्यात एकदा ते तिच्यासाठी बनतच. तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा त्यांनी पिलं काय सूप. चलो बाय.